हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांची कीर्तन सेवा संपन्न. नालेगाव गाडगीळ पटांगणामध्ये भक्तिमय वातावरण, संत विचारांचा जागर, संतांनी समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य अर्पण केलं. हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांचं प्रतिपादन. 34 वर्षांची अखंड परंपरा, कीर्तनातून संस्कृती, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा संदेश. नालेगाव येथील गाडगीळ पटांगण इथं श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळ आणि पावन हनुमान व्यायामशाळा यांच्या वतीनं श्री हनुमान जयंतीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांची कीर्तन सेवा मोठ्या भक्तिभावामध्ये संपन्न झाली. या कीर्तन सोहळ्यामुळे परिसरामध्ये भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं. कीर्तनामध्ये बोलताना हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांनी सांगितलं की महाराष्ट्राची भूमी संतांच्या पदस्पर्शानं पावन झाली असून संतांचं कार्य अत्यंत महान आहे. त्यांनी समाजाला योग्य विचारांची दिशा दिली आणि लपलेलं ज्ञान जनतेसमोर आणलं. ते पुढे म्हणाले की नाथ, चैतन्य आणि दत्त संप्रदाय यांचे एकत्रीकरण होऊन वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. सध्याच्या काळात आपल्यापेक्षा कोणी मोठं होऊ नये अशी प्रवृत्ती वाढत चालली असली तरी गुरु आणि शिक्षकांना आपला शिष्य मोठा झालेला पाहायला आवडतो. हीच खरी परंपरा संतांनी घालून दिली आहे. संतांनी नागरिकांच्या घराघरात जाऊन समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलं. त्यांच्या या विचारामुळंच आपली संस्कृती आणि परंपरा आजही टिकून आहे. त्यामुळं संतांचे विचार प्रत्येकानं आपल्या जीवनात अंगीकारणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी गेल्या 34 वर्षापासून नालेगाव गाडगीळ पटांगण इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करून संत विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. या उपक्रमामुळं नागरिकांमध्ये आध्यात्मिकतेची भावना वाढीस लागली असून समाज एकत्र येण्यास मदत होतीये. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संत परंपरेचा वारसा पुढील पिढीकडे पोहोचवण्याचं कार्य होत असून अशा धार्मिक उपक्रमामुळे समाजात सकारात्मक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होत असल्याचं यावेळी दिसून आलं. कीर्तनाने मंदिर फिरलं, आमच्या कीर्तनाने फिरलं तर तुमचं डोकं फिरू शकतं. श्रोते सुद्धा इतके पुढचे असतात. महाराज जर कविता म्हणायला लागला आणि महाराज जर असताना दुसरे 5 विनोद जर करायला लागला तर खालून माणसं सांगतात महाराज कीर्तन करा कीर्तन. याला म्हणतात डोकं फिरणं. जाऊ द्या, या गादीवर कसे विनोद करावेत, विनोद करावं लागतात, करायचे नाही असं नाही, पण चालता चालता विनोदाला स्पर्श करायचा. फक्त विनोद शब्दाचा अर्थ एखादा दृष्टांत समाजाच्या गळी उतरण्यासाठी जी व्यक्ती करावी लागते त्याचं नाव आहे विनोद. विठ्ठला विठ्ठला. नामदेवरायांनी मंदिर फिरवलं कीर्तनाच्या बळावर. अजून पुढे जाऊन सांगतो ख्याती नामदेवरायाची. नामदेवा हाती दूध प्याला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेवरायाच्या हाताने देवाने नैवेद्य सेवन केला. आपल्या हाताने का देव जेवत नाही हो? आपण नैवेद्य जेव घालीत नाही, दाखवत होतो. लय हुशार माणसं आहेत महाराज. सणाच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असावा. आपल्याला पुरणाच्या पोळ्या खायला वेगळ्या आणि देवाला नैवेद्य. देवाला पुरण जमत नाही व जास्त पुरणाची पोळी. जाऊ दे. देवाला जेव घालणारा महात्मा त्यांचं नाव नामदेव महाराज. दूध पिवे मोरे गोविंद नाला. दूध परीक्षण करायला लावलं पांडुरंगाला नामदेवरायांनी. ही नामदेवराची असणारी निश्चितपणाने ख्याती आहे. चला, प्रत्येक संताकडे जर पाहिलं तर शेणा महाराजाचं चरित्र वाचा तुम्ही. शेणा महाराजांनी आपल्या जीवनात केलेल्या अद्भुत असणाऱ्या साधनेच्या बळावर जगाच्या मालकाला ते असणाऱ्या बादशहाची दाढी करायला लावली. महाराज आपल्या असणाऱ्या काम कर्तृत्वावर बादशहाची दाढी केली. सावता महाराजांची ख्याती जर पाहिली तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा. गोरोबा काकासाठी गाडगे घडवले. लाख्या कोलाट्यासाठी ढोल पिटवला. ही ख्याती आहे महाराज. त्याचप्रमाणे ज्ञानोबरायांचं कार्य जर आपण पाहिलं तर ज्ञानोबरायांनी या समाजाच्या हितासाठी असं कार्य केलं जे लोपलेलं ज्ञान होतं
जे असणारं बंदिस्त होतं, जे ज्ञान गुह्य होतं, ते ज्ञान प्रगट केलं म्हणण्यापेक्षा खुलं केलं. आणि ते खुलं कशासाठी केलं असेल तर तुम्हाला तरुण जाण्यासाठी केलेला उपाय तेच असताना ज्ञान खुलं केलं. अभंगाचं पहिलं चरण. इमारतीची मजबूती कशामध्ये असते हो? शाबास, वा वा वा. तुकोबराय सुद्धा गात्यात लिहितात. इंजिनियर वर्गासाठी अभंग सांगितलाय तुकोबरायांनी. पाया शोधून बांधिशी घर. इमारतीची मजबूती पायात असते. म्हणून भागवत धर्म इमारतीचा पाया जर कोण झाले असतील तर माझे ज्ञानराज माऊली ज्ञानदेव रचिला पाया. इमारत बांधण्यासाठी इमारतीला इंजिनियर असावा हे 700 वर्षापूर्वी लिखित केलंय महाराज. इंजिनियर शिवाय इमारत बांधू नये. कारण पूर्वीच्या काळात आपण इमारती बांधायचो. अगोदर भीती बांधायचे, नंतर जशी लागेल तशी वाशी टाकायचो आपण किंवा पत्रे टाकायचो, जाऊ द्या. पण आज कमी जाग्यामध्ये भरपूर असताना मोठी इमारत होती. ही इंजिनियरचा प्लॅन आहे महाराज. आणि इंजिनियरचा प्लॅन घेतल्याशिवाय घर बांधू नका. एकदाच होत नाही महाराज, 3 वेळेस होत नाही. एकदा करायचं असतं, अतिशय व्यवस्थित केलं पाहिजे. चला, भागवत धर्म इमारतीला इंजिनियर जर कोण लाभले असतील तर त्या इंजिनियरचं नाव सांगतो. नामाथयाचा किंकर जिने केला हा विस्तार. त्या इमारतीला कॉलम, त्या काळात सुद्धा कॉलम होते बरं का, खांब. त्या इमारतीला कॉलम म्हणून माझे शांती ब्रह्मनाथ महाराज कॉलम झाले. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. त्या इमारतीची पूर्णतेचं प्रतीक म्हणून काम पूर्ण करण्यासाठी माझे तुकोबराय तुका झाला कळस. आणि नुसतं कळस बसवला म्हणजे काम पूर्ण झालं नाही. कळसाची शोभा जर कशात असेल तर कळसावर वर पताका असावी भगवी. म्हणून पंढरपूरला गेल्याच्या नंतर पहा पांडुरंगाच्या मंदिरावर 10 फूट उंचीची पताका दिसते आपल्याला. आणि ती पताका जर कोण असेल, तुकोबराय कळस आहे, पण त्या कळसाची शोभा ज्या पताकात आहे ती पताका जर कोण असेल तर माझ्या बहिणाबाई आहेत महाराज. बहिणी म्हणे फडकती ध्वजा. काय तुकोबराय कुठंच म्हणले बहिणाबाई माझ्या शिष्य आहेत म्हणून. आणि गुरुनं म्हणू नये बरं का माझे शिष्य आहेत ते म्हणून. शिष्याने म्हणावं ते माझे गुरु आहेत. आता तसं नाही, आता लय उलट झालंय महाराज. शिष्य कधीच म्हणत नाही महाराज ते आमचे गुरु आहेत. गुरुच म्हणतात ते माझे शिष्य आहेत, ते माझे भक्तगण आहेत. म्हणलं तो पांडुरंगाचा अवतार झाला का काय? भक्तगण लय शिष्य करायच्या भानगडीत पडायच नाही आपण. काय ज्यादा शिष्य करायचे नाही कांबळे सर. कारण ज्यादा शिष्य जर केले तर घोटाळा होतो बरं का. मी बोलत नाही नामदेवरायचा गाथा वाचा, शिवरात्र असणाऱ्या व्रताचं महत्व वाचा. त्याच्यात गोड वर्णन केलंय. राजांनी पाप केलं तर प्रजेला फेडावं लागतं. पत्नीला पाप केलं तर असणारं पतीला फेडावं लागतं. आणि शिष्याने जर पाप केलं तर ते गुरुला फेडावं लागतं. म्हणून लय शिष्य करायचे नाही. बहिणाबाई म्हटल्या मी जगद्गुरु तुकोबरायची शिष्य आहे. तुकोबराय कधीच म्हटले नाहीत बहिणाबाई माझ्या शिष्य आहे. तुम्ही प्रकरण वाचा, चरित्र वाचा. विठाला विठाला. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.